आपल्या लाडक्या गणेशाबद्दलच्या काही न ऐकलेल्या गोष्टींवर नजर टाकूया. आपण गणेशाला सौम्य रूपात ओळखतो, पण ही कथा पूर्ण नाहीये. पण कधी विचार केलाय की गणेशाच्या मूळ मानवी मस्तकाचं काय झालं? गणेशाला तर ब्रह्मचारी राहायचं होतं, मग त्यांच्या विवाहाची गोष्ट कुठून आली? आणि कलियुगाच्या शेवटी त्यांचे एक अत्यंत रौद्र अवतार प्रकट होणार आहे. त्या सौम्य रूपामागे एक महापराक्रमी योद्धा दडलेला आहे. अनलासूर नावाचा राक्षस, जो अक्षरशः आग ओकत असे. त्याला हरवण्यासाठी गणेशाने विराट रूप घेतलं आणि त्याला अख्खं गिळून टाकलं. पण त्या राक्षसाची आग गणेशाच्या पोटात पसरली, ज्यामुळे असह्य वेदना होऊ लागल्या. तेव्हा देवांनी त्यांना दुर्वा अर्पण केल्या आणि आज विज्ञानही मानतं की दुर्वा शीतल असते. गणेशाचं फक्त योद्धारूपच नाही, तर त्यांच्या जन्माची कथाही तितकीच नाट्यमय आहे. पार्वतीच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतः शंकराला अडवलं, ज्यांनी त्यांना ओळखलंच नाही. आणि ह्यातूनच गजानन या गणांच्या अधिपतीचा पुनर्जन्म झाला. त्यांच्या एकदंत नावामागे शौर्य आणि ज्ञान या दोन्हींच्या कथा आहेत. आता बघूया एका शापामुळे त्यांच्या विवाहाची गोष्ट कशी घडली. शापानुसार गणेशाचा विवाह ब्रह्मदेवाच्या कन्या रिद्धी आणि सिद्धी यांच्याशी झाला. आपण त्यांना विघ्नहर्ता म्हणतो, म्हणजे मार्गातले अडथळे दूर करणारा. पण ते विघ्नकर्ता सुद्धा आहेत, म्हणजेच चुकीच्या मार्गावर अडथळे निर्माण करणारा. याचाच अर्थ कधी-कधी आलेलं संकट हे सुद्धा एक प्रकारचं दैवी मार्गदर्शन असू शकतं. भविष्यवाणी सांगते की कलियुगाच्या अंती गणेशाचा एक भविष्यकालीन अवतार होईल. ते धूमकेतू नामाच्या अग्निमय योद्धा रूपात दुष्टांचा नाश करण्यासाठी येतील. इतकंच नाही, तर गणेशाचं एक अत्यंत रहस्यमयी तांत्रिक रूपही आहे, उच्छिष्ट गणपती. हे रूप दाखवतं की गणेश कसे जीवनातील विरोधाभास स्वीकारायला शिकवतात.